नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ. सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम्स बाय अभिजित सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व भावी अधिकाऱ्यांचं आणि जे पण एक्झामसाठी खूप नेटानं प्रयत्न करत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो आहे. बघा मित्रांनो, आपल्यासमोर ज्यावेळेस एखादी एक्झामची डेट नसते किंवा आपल्याला क्लिअरिटी नसते की आपण कोणती म्हणजे आपल्याला किती दिवसानं एक्झाम असणार आहे. अशा वेळेस जर तुम्हाला अभ्यासाला धरून राहायचं असेल, बऱ्याचदा असा प्रॉब्लेम होतो की आपण आपला अभ्यास हा जेवढा म्हणावा असा, जो आपल्या मनाला पटेल किंवा आपण सॅटिस्फाय होऊ असा अभ्यास बऱ्याचदा होत नाही. मग अशा केसमध्ये आपण नक्की करायचं काय? मग कसं अभ्यासाला धरून राहायचं किंवा आपण अभ्यास म्हणजे आता पाठीमागच्या एखाद्या एक्झाममध्ये किंवा पाठीमागच्या 4-5 एक्झाममध्ये आपला स्कोअर हा एक 5-10 मार्कानं कट ऑफच्या अलीकडे आलेला असतो. मग तो स्कोअर वाढवणं हा आत्ता आपल्यासाठी गरजेचा असतो. मग हा स्कोअर वाढवण्यासाठी आपण कशा पद्धतीनं प्रयत्न करायला पाहिजेत इत्यादी असे बरेचसे क्वेश्चन आपल्या डोक्यात येत असतात किंवा ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस येत असतात. तर पहिल्यांदा जो सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न पडतो की आपण अभ्यासाला धरून कसं राहायचं. तर बघा मित्रांनो, अभ्यासाला धरून राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा तुम्ही यूज करा. तुम्ही जर नॉर्मली तुमचा जो अभ्यास झालेला नसेल तर तो पहिल्यांदा कंप्लीट करा. हे फर्स्ट टार्गेट कुणाचं पण पहिल्यांदा असायला पाहिजे. पण नेक्स्ट काय कराल तुम्ही? आता पूर्ण अभ्यास झाला आहे, बऱ्याच वेळा रिव्हिजन झालेली आहेत, कट ऑफपासून फक्त 5-10 मार्काने आपण मागे पुढं असतो आणि आपला म्हणजे अभ्यास हा पूर्णपणे कंप्लीट व्यवस्थित व 10-12 वेळेस रिव्हिजन होऊन झालेला असतो. मग ह्या सिच्युएशनमध्ये अभ्यासाला धरून कसं राहायचं? तर वेगवेगळ्या त्यासाठी पद्धती अवलंबायच्या. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही MCQ बेस अभ्यास करू शकता. बघा, अभ्यास हा कधीच यूट्यूबवरून होत नसतो, हा माझं प्रामाणिक मत आहे. जर तुम्हाला हे मान्य असेल तर असेल, नसेल तरी पण काही हरकत नाही. आपली मतभिन्नता असू शकते, इट्स ओके, त्याच्याबद्दल काही नाही. पण माझं मत हे प्रामाणिक आहे की तुम्ही तुमचा स्वतः अभ्यास करा. ऑनलाईनच्या राड्यात पडू नका. शक्यतो ऑनलाईनमधून डिस्ट्रॅक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण तुम्हाला कोणताही डेटा तुम्हाला एक 10 क्वेश्चन दिले जातात आणि तुम्ही त्याच्यासाठी जर तुम्ही तेच क्वेश्चन स्वतः प्रिपेअर केले तर तेवढ्याच वेळेत तुम्ही 50 क्वेश्चन करू शकता, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं टाईम तुमचा वेस्ट जाण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असते. तर मग ह्या केसमध्ये तुम्ही करायचं काय? तर मॅक्झिमम क्वेश्चन तुम्ही जो आत्तापर्यंतचा आपला सोर्स आहे, म्हणजे आत्तापर्यंत जे एक्झाम झालेले आहेत त्याच्यातून तुम्ही तो अभ्यास करू शकता. जसं की तुमच्या SSC JEEचे पेपर आहेत, ESEचे पेपर झालेले आहेत, गेटचे पेपर आहेत आणि लास्टला तुमच्या आपल्या ज्या काही महाराष्ट्र राज्याने डायरेक्ट रिक्रुटमेंट घेतलेले असतात. मग तुम्हाला GKचा अभ्यास असेल तर कोणती एक्झाम घ्या, त्याचे MCQ सॉल्व करा. किंवा जर तुम्हाला जे काही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एक्झाम आहेत त्याचे सगळे जे काही आत्तापर्यंत झालेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ऑनलाईन अवेलेबल आहेत किंवा बऱ्याचशा टेलिग्राम चॅनलला ते तुम्ही इझिली मिळू शकतात. त्याचे प्रिंट घेऊन तुम्ही व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करू शकता. तर हा झाला प्रश्न की तुम्ही अभ्यास म्हणजे स्टिक कसं राहायचं अभ्यासाला. तर तुम्ही आठवड्यातून बघा, आता ज्यावेळेस आपण अभ्यास करायचो त्यावेळेस काय करायचो की सोमवार ते शुक्रवार अभ्यास करायचो आणि शनिवार रविवार तुम्ही PYQ सॉल्व करायचा. मग ह्या वेळेस आता आपला पूर्ण अभ्यास झालेला आहे. आपण आता याच्या अगदी उलटं करायचं. म्हणजे काय करायचं? सोमवार ते शुक्रवार तुम्ही अभ्यास करायचा, शनिवार रविवार जो काय पुढचा सब्जेक्ट असेल किंवा जे काही तुम्हाला पुढचं रिवाईज करायचं आहे तर ते रिव्हिजनसाठी ठेवायचं. इतर दिवशी तुम्ही फक्त आणि फक्त प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व करायचे. मग त्याच्यामध्ये पण काय असणार? त्याच्यामध्ये तुम्हाला एक कन्फर्म व्हॅल्यू बेस्ड क्वेश्चन असतात, काही टेबल असतात. जसं की तुम्हाला फॉर एक्झाम्पल ग्रेडियंट असेल सर्वेमध्ये तर ते ग्रेडियंट जे काय आहेत, प्लेन ग्रेडियंट, त्याचे सर्व तुम्हाला ते टेबल तुम्ही सेपरेट करा. असे सर्व टॅब्युलर फॉर्म जे आहेत, फॉर एक्झाम्पल फॅक्टर ऑफ सेफ्टीचे, लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स आणि तुमचा सर्व्हिसेबिलिटीचा LSM आणि WSMसाठी जो चार्ट आहे लोडिंग कंडिशनचा, लाईव्ह लोड, विंड लोड आणि डेड लोडचा, तर तो तुम्ही व्यवस्थित तयार करून घ्या. किंवा तुमचे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगच्या असतील असे जे व्हॅल्यूवाले आहेत,
जे कन्फर्म आहेत ते कधीच चेंज होणार नाहीत असे टेबल तुम्ही सेपरेट काढून घ्या. म्हणजे काय होईल, ह्या गोष्टीवरती क्वेश्चन म्हणजे एक्झाममध्ये क्वेश्चन येतात तर त्या ठिकाणी आपले क्वेश्चन म्हणजे त्या ठिकाणी मार्क जाण्याची शक्यता जास्त असते. मग इथे तुमचे कन्फर्म एक बेस राहील की बाबा हां एक आपण म्हणतो का नाही माझे म्हणजे कितीही तुम्ही पेपर हार्ड आला तरी हे 15-20 क्वेश्चन असतातच प्रत्येक एक्झाममध्ये. फक्त ते टॉपिक वाईज चेंज होतात, बाकी व्हॅल्यू बेस क्वेश्चन असतातच. मग हे असे क्वेश्चनला तुम्ही जास्त वेळ द्या. मग दिवसातून तुम्ही असा रिवाईज करण्यासाठी टेबल मॅक्झिमम वेळ द्या. ठीक आहे. सर्व फॉर्म्युले प्रत्येक सब्जेक्ट वाईज सेपरेट काढा आणि ते फॉर्म्युले डेली रिव्हिजन तुम्ही काय कराल. जर तुम्ही मला विचारलं की सर डेली रिव्हिजन तुम्ही काय करायला पाहिजे, डेली रिव्हिजन म्हणजे टोटल सगळा एक सब्जेक्ट घेतला दुसरा चौथा असं एक्झाम्पल 12-15 सब्जेक्ट घ्यायचे, तसं रिव्हिजन करायचं नाही. तर डेली रिव्हिजन तुम्ही व्हॅल्यूचे करू शकता. कोणकोणत्या मेथड आहेत तर फक्त मेथड करायचे, बरोबर. प्लस तुम्ही टेबल्स आहेत वेगवेगळे ज्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू आहेत असे टॉपिक करा, फॉर्म्युले करा. हे डेली करायला पाहिजे कारण हे आपल्याला विसरून जातं आणि ह्याची क्वांटिटी जास्त असते. नंबर ऑफ टेबल असतात, नंबर ऑफ व्हॅल्यू असतात. तर हे मॅक्झिमम करा. ठीक आहे. हे डेली करायचं. मग सॅटर्डे संडे तुम्ही काय करायचं, बाकीचा जो थेरोटिकल कंटेंट आहे तो तुम्ही सॅटर्डे संडे करू शकता. म्हणजे 4 दिवस तुम्ही फक्त जो काही फॉर्म्युले आहेत व्हॅल्यू जे काही तुमच्या सब्जेक्टमध्ये व्हॅल्यू बेस क्वेश्चन असतील किंवा ज्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्ही करा आणि फक्त सॅटर्डे संडे पूर्ण सब्जेक्ट करा. आणि बाकी सोमवार ते शुक्रवार ह्या 2 गोष्टीबरोबरच तुम्ही काय करायला पाहिजे तर फक्त MCQ सॉल्व केले पाहिजेत. मॅक्झिमम MCQ सॉल्व करा मित्रांनो. लास्टला ज्यावेळेस तुमचा स्कोर हा 5-10 मार्कानं कमी येतो ना त्यावेळेस तुमच्याकडे एकच पर्याय असतो की तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस कशी कराल, MCQला कसं फेस कराल. एक्झाममध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्हाला असे 95% क्वेश्चन असले पाहिजेत जे तुम्ही ऑलरेडी 4-5 वेळा सॉल्व केलेले आहेत आणि त्याचनंतर तुमचं सिलेक्शन होण्यासाठी त्याचनंतर तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे. हा झाला एक भाग. दुसरा आहे पहिल्यांदा तुमचा अभ्यास कंप्लीट करा, मग तुम्ही कोणत्या तरी एक्झामकडून अपेक्षा ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा जो काही तुम्ही काठावर आहात, थोडंसं तुम्ही पाठीमागं आहात, तर तिथे तुम्ही बूस्ट होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. तर मित्रांनो बघा, अभ्यासाबरोबर जेवढं तुम्ही अभ्यासाबरोबर तुमची मुळं घट्ट कराल तेवढं चांगलं राहील. पुस्तकातून अभ्यास करा, ऑथेंटिक मटेरियलमधून अभ्यास करा. बघा, कारण तुम्हाला डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. मार्केटमध्ये तुम्हाला असंच भासवलं जातं की बाबा एखाद्याचा कोर्स केला, एखाद्याचं बुक परचेस केलं तरच तुमची एक्झाम निघणार आहे. अदरवाईज तुम्ही जगाच्या पूर्ण बाहेर असणार आहेत किंवा तुम्ही ह्या सगळ्या कॉम्पिटिशनच्या बाहेर असणार आहेत. मग आपली मेंटॅलिटी अशी होऊन जाते की आपण काहीतरी मटेरियल घेतो. तर बघा, तसं न करता तुम्ही तुमच्या गोष्टीवर स्थिर राहा, तुमच्या अभ्यासावर स्थिर राहा, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आपण अभ्यास जो करतो आहे तो आत्तापर्यंत झालेल्या क्वेश्चनला धरून करतो आहे. म्हणजे तुमचा अभ्यास वाया जाणार नाही. तुम्ही ह्या बाकीच्यांपेक्षा कुठेतरी मागं पडाल असं पण काही नाही. ठीक आहे. बघा, बऱ्याचदा आपल्याला अपयश येतं पण त्याचा अर्थ असं नसतो की प्रत्येक वेळेसच आपल्याला अपयश येईल. बघा, खूप साऱ्या अपयशाच्या पायऱ्या चढल्यावरच तुम्हाला कुठंतरी आयुष्याची चांगली एक सीडी मिळते. तर ठीक आहे. तर अशा पद्धतीनं अभ्यास तुम्ही करा. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील अभ्यासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.